हाय हॅलो नमस्कार. मी साक्षी तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. तर तुम्हाला जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आम्हाला शिफ्टिंग करायची आहे म्हणून, तर आज आम्ही किचनची पॅकिंग करतोय. तर तुमच्यासोबत शेअर करते कसं पॅक करतो आम्ही सामान ते. तर सध्या एवढं खराब सामान निघालेलं आहे आणि हे करतोय हळूहळू दोघं मिळून पॅक आम्ही. टीव्हीचं वगैरे सगळे बॉक्स ठेवावं लागतात कारण परत लागतात ते. हे पण मला हेल्प करू लागतात. हे बघा अर्ध्याच्या वर. आता हे जे आहेत ना ते अनयुज्ड भांडे आहेत, म्हणजे हे भांडे आम्ही यूज नाही करत ते भांडे आहेत. अर्ध्याच्या वरती झालेलं आहे पॅक. आता एवढे घासायचे काढलेले आहेत मी, म्हणजे थोडीशी धूळ वगैरे ज्यांच्यावर चढली आहे ते. असं काही पसारा झालेला आहे. मी तुम्हाला पसारा दाखवते किती झालाय. हे बघा हे भांडे आम्ही सध्या क्लीन करतोय कारण खूप घाण झालेले आहेत हे ठेवूनच. कारण हे यूजमध्ये नाही जास्त. आता डोशाचा तवा आपण कधीच यूज करतोय, त्याच्यामुळे हे पण धूळ चढलेले आहे आणि ह्याच्यामध्ये थोडेफार जाळे पण लागलेले आहेत. हे यूजच नाही करत मी, त्याच्यामुळे हे बघा हे एवढं काढून टाकलेलं. म्हणजे अशा भरण्या आता मी सगळ्या फेकून देणार आहे. दुसऱ्या जे आहेत ना ते नवीन चांगल्या घेणार आहे मी सगळ्या, त्यामुळे हे अशा फेकून दिलेत मी. वाट्या नवीन घ्यायच्या आणि वाट्या सगळ्या सापडतात आता ह्या टोपल्यामध्ये. ते बसणार नाही. बसलं का? ते बसत नाही. आता सगळे टाकून देऊ का? चाकू लागणार नाहीत का आपल्याला उद्या? ही कात्री लागते ना आपल्याला, वरच राहू दे ही. आणि हे लायटर छोट बसत नाही. हा ते चाकू मोठ्याची साईज ते काढून ठेवा. हा लायटर लागेल ना. एक आहे लायटर. हे पण बसते. ते बसत नाहीत दोन्ही. हे राहू द्यायचे ते. याच्यामध्ये काय पुन्हा चमचा. ह्याला पण थोडं घासून घेते. हे अशा गोष्टी ज्या आहेत ना ते इथंच मी घासून नेल्या तर बरं. आता एवढं जमलेलं आहे घासायचे. हे काही जाळी वगैरे हे याच्यावर धूळ चढतेच. हे पण घासू का? हे धुतलेलंच आहे क्लीन. म्हणजे घर तर घाण आहे सध्या. घाण होणार शिफ्टिंग म्हणल्यावर. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा. हा म्हणे इथं फिरतोय मध्ये मध्ये. काय रे म्हणे, काय काम आहे तुझं? हा म्हणे इकडं बघ इकडं. आता याला आम्ही सोडायचा विचार केलाय कारण तुम्हाला सांगते मी. नाही हे टोपण कोणते तर डब्याचं आहे. त्याचा डबा पण आहे वाटतं. आता भांडे एवढे राहिलेले आहेत ते आम्ही विचार करतो डायरेक्ट म्हणजे पोत्यातच. आता थोडंफार तर लागणारच ना उद्या सकाळी. म्हणजे आम्ही उद्या सकाळी शिफ्टिंग करणार आहोत इथून. म्हणजे आज सगळं बांधून ठेवलं जवळपास. म्हणजे उद्या सकाळी ब्रेकफास्टसाठी तर भांडे लागतीलच ना, त्याच्यामुळे हे काही भांडे ठेवलेले आहेत वर. आणि बाकीचं सगळं डबे वगैरे केलेले आहेत पॅक. हे रॅक जे आहे ते मी हे जे आहेत बोल्ट ते काढायचे आहेत. आता थोडंसं अवघड आहे काढायचं. म्हणजे आम्ही एकदम असं व्यवस्थित पॅक केलं होतं कारण मन्या होता एवढे दिवस. म्हणजे त्यानं असं हलवलं चढला केला तर पडू नये म्हणून. आता तो कुठं चढत नाही, सगळीकडे चढतो तो. झालं ना आता? कोणत्या डब्याचं? हा ह्या डब्याचंच आहे. काय नाही पाणी ठेवलं होतं मनाला. घासते ना मी परत तिथे गेल्यावर. हे आता थोडीच यूज करणार आहे मी लगेच. हा एक डब्बा राहिला इथं. हे माझं ड्रिंकचं आहे ते.
मी घासू का मग तेवढे भांडे? घासते मी भांडे. तर आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि बऱ्यापैकी आम्ही केलेलं आहे. मगाशीपासून आम्ही लागलेलो आहोत, म्हणजे जे काही टाकून वगैरे द्यायचं आहे ते इकडे ठेवलेलं आहे आणि बरं सामान वेगळं केलेलं आहे. आणखीन थोडं राहिलंय आणि जेवण वगैरे झालंय आमचं. तर भाजी आणली होती बाहेरून आणि चपात्या घरीच बनवल्या, कारण काही ठेवलेलं नाही बाहेर. कढई वगैरे सगळं आतमध्येच आहे. तुम्हाला दाखवते सध्या कशी पोझिशन आहे. भांडे पण हातासारखे क्लीन करून घेतले मी. सगळं जे सामान आहे ना इथे हॉलमध्ये आणून ठेवलंय आम्ही. हे बघा आता 2 पोतं. तर आजच्यासाठी एवढंच आणि मी तुम्हाला इथून पुढे अपडेट देतच जाईन. आणि आता आम्हाला बरंचसं पॅक केलेलं आम्ही. हॉलमधलं तर अगोदरच केलेलं आहे आणि तिकडलं पण किचनमधलं तुम्हाला दाखवलंच मी. तर थोडंफार म्हणजे गॅस टाकी वगैरे ते काढायचं राहिलेलं आहे. बाकी सगळं तर कंप्लीट झालेलंच आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाचं जे पेज आहे त्याची मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तिथून आपल्या इंस्टा पेजला पण फॉलो करा. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू आपण परत नवीन रूमवरती. आता जुन्या रूमवरचा हा तर शेवटचा व्हिडिओ राहिला. म्हणजे वाईटही वाटतंय थोडं, कारण आम्ही जवळपास नाही म्हटलं तर 1.5 वर्ष इथं होतो आणि आता जायची वेळ आली आहे. तर लास्ट रात्र आहे. मी एक लास्ट रूमचं जे आहे ते शूट घेते, म्हणजे माझ्या आठवणीत पण राहील आणि असेल माझ्याजवळ. तर चलो ठीक आहे. आजच्यासाठी एवढंच. मी व्हिडिओ इथंच थांबवते. ऑलरेडी खूप मोठा झाला व्हिडिओ. तर आता नेक्स्ट व्हिडिओ सामान जे काढायचं अनबॉक्सिंग वगैरे आहे लावायचं आहे ते आपल्या आता नवीन रूमवरती होईल.